स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे ॲव्हरेज. ओके, बघा ॲव्हरेजमध्ये असं प्रॉब्लेम आला होता, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 50 ऑड नॅचरल नंबर. ऑड नॅचरल नंबर म्हणजे 1, 3, 5, 7, 9 हे काय झाले आपले ऑड नॅचरल नंबर झाले. ओके, तर बघा 50 ऑड नॅचरल याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर येईल 50. ओके, बघा आपण एक एक्झाम्पल म्हणून करू पाहूया. जसं बघा आपण 3 घेतले, काय 3 ऑड नॅचरल नंबर, काय घेतले 3 ऑड नॅचरल नंबर. तर आपल्याला म्हटलं फर्स्ट 3 ऑड नॅचरल नंबरचा ॲव्हरेज सांगा. तर आपण काय कसं करू पहा, पहिले 3 ऑड नॅचरल नंबर कोणते आहे? 1 + 3 + 5 हे काय फर्स्ट 3 ऑड नॅचरल नंबर आहे. ओके, आणि याच्या इथे 1, 2, 3 नंबर आहे, म्हणून डिवाइड बाय काय करू आपण, याला 3 करू. म्हणजे बघा 1 + 3 4, 4 + 5 9, 9/3 आन्सर येईल 3. ओके, म्हणजे फर्स्ट 3 ऑड नॅचरल नंबर म्हटलं तर 3 चा आहे, 3 याचा आन्सर सुद्धा आहे. तसंच 50 म्हटलं फर्स्ट 50 ऑड नॅचरल नंबर, तोच नंबर त्याचा काय राहील, आन्सर राहील. ओके, ही जाईल आपली फर्स्ट स्टुडंट. आता सेकंड ट्रिक बघूया आपण. इथे काय बघा, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 40 इवन नॅचरल नंबर. बघा आता इवन नॅचरल नंबर कोणते आहे? 2, 4, 6, 8, 10 हे काय इवन नॅचरल नंबर आहे. ओके, मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं? इथे काय नाही, n+1 हा फॉर्म्युला होता. n+1 n म्हणजे काय घ्यायचं मग 40, n म्हणजे 40 आहे, म्हणजे 40 + 1 आन्सर येईल 40. ओके, ॲज अ एक्झाम्पल आपण करून बघूया पुन्हा. समजा आपण फर्स्ट 4 जसं ना फर्स्ट 4 इवन नॅचरल नंबर घेतली, इवन नॅचरल नंबर. ओके, बघा आपण फर्स्ट 4 इवन नॅचरल नंबर घेऊन बघूया, चेक करूया आन्सर हेच येते का, असंच येते का. बघा आता 2 + 4 + 6 + 8 आपण काय केले, फर्स्ट 4 इवन नॅचरल नंबर घेतले. ओके, याला डिवाइड बाय काय येईल मग 4 है ना. जेवढे इथले नंबर आहेत त्याच नंबरने याला डिवाइड करावं लागतं. मग बघा काय येईल, 2 + 4 6, 6 + 6 12, 12 + 20/4 आन्सर इज 5. बघा इथे 4 घेतला, 4 हे जर टेकलं 4 + 1 5 है ना, म्हणजे आन्सर काय आलं असतं, हेच आलं असतं. या प्रकारे आपण या ट्रिकचा सॉल्व्ह करू शकतो. ओके, थर्ड ट्रिक. समजा असं प्रॉब्लेम आला, फाइंड द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर. ओके, तर फर्स्ट 30 नॅचरल नंबरची फॉर्म्युला n+1/2. ओके, n म्हणजे काय आहे 30 + 1/2 म्हणजे काय होईल, 31/2 = 15.5. ओके, अशा प्रकारे आपण हे करू शकतो. ओके, आता बघूया आपण असं प्रॉब्लेम आले तर त्याचा ॲव्हरेज ऑफ ऑड नंबर फ्रॉम 1 to 35. 1 to 35 पर्यंत जे ऑड नंबर आहे त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, ॲव्हरेज काढायचा आहे. ओके, मग बघा इथे काय करायचं, 35 + 1/2. ओके, काय केलं आपण, हा 35 याच्यामध्ये +1 करायचं /2 म्हणजे काय होईल, 36/2 आन्सर इज 80. ओके, आपण चेक करून बघूया. समजा आपण 1 to 7 आपण ऑड नंबर घेतला कोणता, फ्रॉम 1 to 7. ओके, बघा असं चेक केलं, 1 + 3 + 5 + 7/4 काय आन्सर येते. बघा 1 + 3 काय होते 4, 4 + 5 9 आणि 9 + 7 16/4 आणि 4 4 जा 16 याचा आन्सर येते 4. ओके, आता आपण या रूलनुसार केलं, लास्ट काय 7 आहे, म्हणून आपण काय करू, इथे 7 + 1/2 म्हणजे 8/2 आन्सर इज 4. ओके, आला सेम आन्सर. अशा प्रकारे आपण चेक पण करून बघितलं. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट ट्रिक. बघा स्टुडंट, असं जर प्रॉब्लेम आलं, फाइंड द ॲव्हरेज ऑफ इवन नंबर फ्रॉम 1 to 40. ओके, तर अशा वेळेस काय करायचं आहे, 40 + 2/2 करायचं. काय म्हटलं, आणि इवन नंबर. आता इवन नंबर कोणते आहेत तुम्हाला माहिती असलेलंच आहे ना, 2, 4, 6, 8 हे काय इवन नंबर आहे. ओके, मग काय होईल याचा आन्सर पहा, 42/2 आन्सर इज 21. ओके, समजा आपल्याला म्हटलं यांनी फाइंड द ॲव्हरेज ऑफ द इवन नंबर फ्रॉम 1 to 9. काय म्हटलं, 1 to 9 म्हटलं. आता पहा 1 इवन नंबर आहे का, नाही आहे, आणि 9 सुद्धा इवन नंबर आहे का, नाही आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, 2 पासून 2 + 4 + 6 + 8. ओके,
अपॉन, तर 9 इव्हन नंबर नाही म्हणजे 8 काय इव्हन नंबर आहे, याच्या आतमध्ये नंबर घ्यायचा अपॉन 1 2 3 4 म्हणजे 4 काय येईल आन्सर 2 + 4 6 6 + 6 12 12 + 8 20 अपॉन 4 आन्सर इज 5. ओके, आता बघा आपण इथे करून बघूया. इथे आपण काय केलं, यांनी काय म्हटलं 9 म्हटलंय बरोबर, तर आपल्याला 8 घ्यावं लागेल. काय झाले 8 + 2 8 + 2 अपॉन काय करावं लागेल 2. ओके, मग काय होईल 10 अपॉन 2 आन्सर इज 5. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम करता येते बाय ट्रिकनुसार. आता आपण बघूया हॅलो स्टुडंट, तुम्हाला जर असं प्रॉब्लेम आलं फाइंड द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ काय स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर टिल 7. ओके, पहा आपल्याला ॲव्हरेज इक्वल्स टू जो फॉर्म्युला आहे काय आहे सम ऑफ ऑब्झर्वेशन, काय सम ऑफ ऑब्झर्वेशन आहे ना अपॉन काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, आता बघा आपल्याला पहिले फॉर्म्युला कोणता आहे n + 1 ट्वाइस n + 1 अपॉन आहे 6. ओके, आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण काढूया सम ऑफ ऑब्झर्वेशन काढूया. ठीक आहे, आता बघा n काय आपला 7 आहे, हा 7 × 7 × 1 8. ओके, इंटू ट्वाइस n है ना 2 7 14 14 + 1 15 अपॉन 6 है ना. ओके, आता बघा 3 2 जा 6 3 5 जा 15 आणि 2 4 जा 8 म्हणजे काय येईल 4 5 जा 20 20 × 7 140. ओके, हे काय काढलं आपण सम ऑफ ऑब्झर्वेशन काढलं है ना. तर याला आपण डिवाइड कशाला करू, याला आपण डिवाइड करू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आपले 7 आहे म्हणजे याचं काय स्टुडंट 20. ओके, या ट्रिकनं आपण हे फाइंड करू शकतो. आता स्टुडंट याआधी आपण स्क्वेअरचा ॲव्हरेज बघितला, आता बघूया आपण क्यूबचा. ओके, बघा फाइंड द ॲव्हरेज ऑफ क्यूब ऑफ नॅचरल नंबर टिल 7. ओके, असं प्रॉब्लेम आलं तर मग कसं करायचं बघा. इथे सुद्धा आपल्याला माहित आहे ॲव्हरेज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे ॲव्हरेज इक्वल्स टू आहे सम ऑफ ऑब्झर्वेशन, काय सम ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, हा फॉर्म्युला आहे. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला बघा याचा काय क्यूब साठी काय आहे n + 1 अपॉन 2 याचा होल स्क्वेअर. ओके, आता बघा n किती आपला 7 × 7 + 1 काय येते 8 अपॉन 2. ओके, काय होईल 2 2 4 जा 8 है ना म्हणजे काय होईल 28 होईल आणि याचा स्क्वेअर याचा काय होईल स्क्वेअर. आता आपण 28 × 28 लिहू शकतो ना आणि आपण काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे 7 है ना × 7. मग काय करू आपण 20 7 1 जा 7 आणि 7 4 जा 28. ओके, मग काय होईल 28 × 4 28 × 4 काय होईल किती होते बघा 4 8 जा 32 3 कॅरी है ना आणि 4 2 जा 8 8 + 3 8 9 10 11 म्हणजे 112 दॅट इज द आन्सर. ओके, ही ट्रिक लावून आपण याचा आन्सर काढू शकतो. ओके, अशा प्रकारे आपण इथे काही ॲव्हरेज ट्रिक बघितली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.